50 नंतरचं जीवन. माझ्या बंधू भगिनींनो, अजूनही उशीर झालेला नाही. तुमचं वय 50, 60, 70, 80 किंवा 90 कितीही असो, अजूनही उशीर झालेला नाही. तुम्हाला कधी कधी असं वाटतं का, आता काय उरलं आहे, आता काही नवीन सुरू करण्यासाठी उशीर झालाय? जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज तुमचं आयुष्य बदलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. बंधू भगिनींनो, आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की 50 नंतर निवांत बसा, आता आराम करा, तुमचं काम संपलंय. पण खरंच का जीवन 50 नंतर संपतं का, की तिथूनच सुरू होतं? विचार करा. तुमच्याकडे अनुभव आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे जीवनाचं शहाणपण आहे, जे तरुणांकडे नाही. खरं आहे की नाही मित्रांनो? 50 नंतर तुम्ही कमकुवत नाहीत, तुम्ही सर्वात शक्तिशाली आहात. मित्रांनो, शरीर वयस्क होतं, पण मन कधी म्हातारे होत नाही. उदाहरणच द्यायची झाली तर 60 नंतरही माणूस जिम सुरू करू शकतो. 55 वर्षाची महिला बिझनेस सुरू करू शकते. 70 वर्षांची व्यक्ती यूट्यूब चॅनल सुरू करू शकते. 75 वर्षांचे नरेंद्र मोदी साहेब संपूर्ण देश चालवू शकतात. 75 वर्षांचे रतन टाटा एवढी मोठी टाटा ग्रुपची कंपनी चालवू शकतात. 69 वर्षांचे मुकेश अंबानी एवढी मोठी रिलायन्स कंपनी चालवू शकतात. तर आपण का नाही? मित्रांनो, KFC म्हणजेच केंचुकी फ्राईड चिकन या अमेरिकन कंपनीचे संस्थापक होते कर्नल सँडर्स. त्यांनी आपल्या वयाच्या 62व्या वर्षी कंपनीची सुरुवात केली आणि वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्यांनी फ्रँचायझीज द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना खूप रिजेक्शन्स आलीत, पण शेवटी अवघ्या जगाने त्या कंपनीची भागीदारी स्वीकारली. आज ते जिवंत नाहीत, पण पुऱ्या जगभर त्यांच्या फ्रँचायझीज आहेत. जगभरात त्यांच्या चिकन बर्गरच्या रेसिपीची चव करोडो लोक दररोज अनुभवत आहेत. बंधू भगिनींनो, मनात ठाम विचार केला तर कोणतीही गोष्ट पूर्णत्वास जाऊ शकते. त्यासाठी वयाची मर्यादा नसते, मग ते 62 असो की 82 वर्षे. याचे हे जिवंत उदाहरण आहे. श्रीकृष्ण सांगतात, कधीही हार मानू नका. जीवनात प्रत्येक क्षण नवीन आहे, प्रत्येक दिवस एक संधी आहे. बंधू भगिनींनो, मी दीपक जाधव, टीचर, स्वतः 61 वर्षे पार केली आहेत. वयाच्या 50व्या वर्षी दुर्धर आजाराने ग्रासलेलो असूनही त्याच्याशी 2 हात करून त्या आजारावर मात करत अजूनही कार्यरत आहे आणि अजूनही पुढे करतच राहणार. या वयात तसेच रुमेटाइड आर्थरायटिस म्हणजेच आमवात यासारख्या दुर्धर आजाराशी गेली 5 ते 6 वर्ष लढूनही मी शेअर मार्केट आणि यूट्यूबसाठी काम करू शकतोय. तर तुम्हीही सहज करू शकता, फक्त जिद्द हवी. मित्रांनो, 50 नंतर लोक कशाला घाबरतात ठाऊक आहे का? अपयश येईल म्हणून, लोक काय म्हणतील म्हणून, आरोग्याने साथ नाही दिली तर, अरे धत, भीती तुमच्या मनात आहे, वास्तवात नाही.
आज तुम्ही काय करू शकता तुम्हाला माहित नाही. छोटीशी सुरुवात करा. रोज चाला, योगासने करा किंवा हलका व्यायाम करा. नवीन स्किल शिका. मीही आजारपणात कोरोनाचा लॉकडाऊन असतानाही शेअर मार्केट आणि यूट्यूब शिकलो. तुम्हीही घर बसल्या शिकू शकता. शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते, खंबीर मनाची गरज असते आणि ते तुमच्याकडे आहे. बस त्याला फक्त खंबीर बनवा. यूट्यूब किंवा एखादा आवडीचा बिझनेस सुरू करा. तुमची मुलं, नातवंड मदतीला आहेतच. टाइमपाससाठी सवाट्यावर बसून दुसऱ्यांच्या कुटवशा करण्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह केलेले नक्कीच उत्तम. त्यातून मिळणारे समाधान काही औरच असते. शिवाय इतरांचे आपल्याबद्दलच्या अभिमानाचे बोल, ते म्हणजे आपल्यासाठी बोनसच. मित्रांनो, मोठं काहीतरी करण्यासाठी वय लागत नाही, फक्त निर्णय लागतो आणि जिद्द लागते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्यात खूप काही केलं आहे. संघर्ष केला, नोकरी केली, धंदे केले असतील, घर सांभाळलं, कुटुंब उभं केलं, मुलांची शिक्षण केलीत, त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेत आणि देशाचे उत्तम नागरिक घडवलेत. खूप काही केलंय. मग आता का नाही? का म्हातारे झालात? अरे हट. स्वतःशी म्हणा की बुडा होगा तेरा बाप. बंधू भगिनींनो, म्हातारं शरीर होतं, मन नाही. आणि मन जर खंबीर असेल तर शरीरही तरुणच राहतं. म्हणून मित्रांनो, मन खंबीर करा. जे तुम्हाला आवडतं ते करा. लिहिणं आवडत असेल तर तुमचे अनुभव लिहा, पुढच्या पिढीला उपयोगी पडतील. गायला आवडत असेल तर गा. काही करावंसं वाटत असेल तर करा. स्वयंपाक आवडत असेल तर त्याची रेसिपी लिहा. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, स्टार मेकर, कराओके, गुगल, चॅटजीपीटी अशी अनेक साधने आपल्या मदतीला आहेत. अहो, आपला टाइमपास होईलच, पण त्याचा इतरांनाही फायदा होईल. आपल्याला पुण्य मिळेल. बंधू भगिनींनो, 50 नंतर कधी कधी एकटेपणा येतो, रिकामेपणा वाटतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही अजून संपलेले नाहीत. तुमचे कार्य अजून बाकी आहे. परमेश्वराने तुम्हाला त्यासाठीच या पृथ्वीवर अजून ठेवलंय. आज एक निर्णय घ्या. आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी पुन्हा सुरू करणार. आय एम द फायटर. अजूनही उशीर झालेला नाही. बंधू भगिनींनो, या 10 व्हिडिओच्या सिरीज मधील हा झाला पार्ट 1. पुढील पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत हेल्थ, एनर्जी, डेली रुटीन आणि माइंड पॉवर. तोपर्यंत हा व्हिडिओ नेहमी ऐका. तुमच्यात नक्कीच जिद्द निर्माण होईल. तसेच मित्रांनो, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांचेही येणारे दिवस सुखात आनंदात जाऊ द्या. बंधू भगिनींनो, कमेंटमध्ये लिहा आय एम फायटर. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद.